नमस्कार मित्रांनो, जॉब लिस्ट या चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक सर्व्हिसेस बोर्ड अंतर्गत वॅकन्सी निघलेल्या आहेत. आता ऑफिसर इन ग्रेड बी जनरलसाठी 35 वॅकन्सी, AWSसाठी 8 वॅकन्सी, OBCसाठी 19 वॅकन्सी, SCसाठी 15 वॅकन्सी, ST कास्टसाठी 6 वॅकन्सी, टोटल 83 वॅकन्सी जनरल कॅडरेसाठी निघलेल्या आहेत. ऑफिसर इन ग्रेड बी DEPR कॅडरे जनरलसाठी 6 आहेत, AWSसाठी 1 आहे, OBCसाठी 2 आहेत, SCसाठी 4 आहेत, ST कास्टसाठी 4 आहेत. टोटल 17 वॅकन्सी आहेत. आणि ऑफिसर इन ग्रेड बी DRDSIM कॅडरेसाठी जनरलसाठी 10, AWSसाठी 1, OBCसाठी 3, SCसाठी 2 आणि ST कास्टसाठी 4 अशा टोटल 20 वॅकन्सी निघलेल्या आहेत. बघा, ह्याची जी ॲप्लिकेशन करण्याची लास्ट डेट आहे ते 30 सप्टेंबर 2025 आहे. रिटर्न एक्झाम जी आहे ऑफिसर इन ग्रेड बी जनरलची, ती फेज 1 ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. त्याची 18 एक्झाम आहे, ती 18 ऑक्टोबर 2025ला होणार आहे. आणि फेज 2 पेपर 2 आणि पेपर 3 ऑनलाईन एक्झामिनेशन आहे, ती 6 डिसेंबरला 2025ला होणार आहे. तर ऑफिसर ग्रेड बीची एक्झाम जी आहे DEPRची, ती 19 ऑक्टोबर 2025ला होणार आहे फेज 1. आणि ऑफिसर इन ग्रेड बी DSIMची फेज 1 पेपर 1 ऑनलाईन एक्झाम आहे, ते सुद्धा ऑक्टोबर 19, 2025ला होणार आहे. आणि पेपर 2 आणि पेपर 3 रिटर्न एक्झामिनेशन ऑनलाईन होणार आहे, ती डिसेंबर 7, 2025ला होणार आहे. तर येता एज लिमिट आहे याचं 21 इयर टू 30 इयर एवढे एजमध्ये असेल तरच तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे. तर याचा मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन्स जनरलसाठी मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते ग्रॅज्युएशन इन ए डिसिप्लिन इक्विव्हॅलंट टेक्निकल प्रोफेशनल क्वालिफिकेशन विथ मिनिमम 60% मार्क्स, 50% फॉर SC ST PWBD applicants, or post graduation in any discipline equivalent technical or professional qualification with minimum 55 marks, SC ST PWBD applicant in aggregate of all semester होगा. And any such course from recognized university institute that taken after class 12 is list 3 years duration candidate professional or technical qualification which are recognized by the government as the equivalent professional technical graduation will be eligible for admission to the examination subject to obtaining minimum marks the percent over. Okay. Officer in grade base DAPR साठी MA MSc in economics, MA MSc in courses such as quantitative economics, mathematical economics, applied economics, econometrics, financial economics, business economics, agriculture economics, industrial economics, development economics. Officer grade B DSIM साठी qualification master degree with a minimum 55 mark in aggregate all semester year on equivalent grade CGPA in statistics, mathematics, mathematical statistics, applied statistics, quantitative economics, econometrics, informatics and other related branches. These from Indians. बघा मित्रांनो, त्याला लास्ट डेट आहे ती 30 सप्टेंबर आहे ॲप्लिकेशनची. SC कास्टसाठी SC ST कास्टसाठी 100 रुपये फी आहे. जनरलसाठी 850 प्लस GST आहे.